नमस्कार. तर चला आज द हंग्री बाईट्समध्ये आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल झणझणीत आणि चटपटी पावभाजी, तेही फक्त 15 मिनिटात, जे की आपल्या हंगरला बीट करेल, कारण आपण यामध्ये घातलेलं आहे बीट. हा 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 सोपणी. तर चला बनवूया. कुकरमध्ये आपण थोडंसं तेल आणि बटर घालूया आणि एक चमचा राई आणि जिरं घालून फुटू देऊया. त्यामध्ये आता मस्त चिरून घेतलेला छोटा कांदा घालून त्याला मस्तपैकी 2 मिनिटपर्यंत परतवून घेऊया. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत अशी करून ठेवलेली अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. तिला पण साधारणतः 1 मिनिटापर्यंत परतून घेऊया. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत एक टोमॅटो, जो की आपण बारीक चिरून घेतलेला आहे. त्याला पण अर्धा मिनिट शिजून घेऊया. त्यामध्ये आता स्वच्छ अशी चिरून घेतलेली कोबी म्हणजेच फ्लावर, वटाणे आणि असे मोठे मोठे कापून घेतलेले बटाटे, थोडंसं गाजर, शिमला मिरची आणि छानपैकी असा रंग देणारी आपण त्यामध्ये थोडंसं बीट घालूया. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि त्यामध्ये 2 चमचा आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. आणि त्याला साधारणतः 2 मिनिटापर्यंत छानपैकी असं मिक्स करून घेऊया, ज्याने की सगळं भाज्या आणि मसाले एकत्र छानपैकी मिक्स होऊन जाणार. आणि हो, तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ आणि तिखटची मात्रा कमी जास्त करू शकतात. त्याला छान असं 2-4 मिनिटं परतून घेतल्यानंतर भाजीच्या लेवलपर्यंत आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करून कुकरचं झाकण लावून त्याला 4-5 शिट्ट्या येईपर्यंत छानपैकी असं शिजवून घेऊया. आता आपण तडक्याची प्रिपरेशन करणार आहोत. गरम तेलमध्ये बारीक असा चिरून घेतलेला कांदा, त्यामध्ये तिखट आणि 2 चम्मच असं पावभाजी मसाला घालून छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आणि आता हे मिक्स झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घेऊया आणि ज्या काही भाज्या शिजलेल्या आहेत त्यापैकी आपण त्याला मॅशरनी मस्त असं घचर करून मस्तपैकी त्याला असं आता मॅश करून घेऊया. तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वरण घोटणीने पण त्याला मस्तपैकी असं छानपैकी मॅश करून घेऊ शकता. मॅश झाल्यानंतर आता आपण जो तडका प्रिपेअर करून घेतलेला आहे त्या तडक्याला आपण यामध्ये घालणार आहोत. आणि वरून थोडंसं तुम्ही बटर पण घालू शकता. आपण सुरुवातीलाच बटर घातलं होतं, त्यामुळे इथे बटर नाही घातलेलं तरी चालेल, कारण सर्व करताना आपण थोडं बटर त्यावरती आपण घालणार आहोत. तडका घातल्यानंतर त्यामध्ये छानपैकी असं मिक्स देऊया. आपली पावभाजी आहे तयार. आता छान मस्तपैकी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण घालणार आहोत आणि गरम गरम सर्व करणार आहोत. तर यासाठी खाल्ल्या जाणारा आपण मसालेदार छान पाव आपण बनवून घेऊया. तर एका पॅनमध्ये थोडंसं बटर आणि पावभाजी टाकून त्यामध्ये आपण 2 पावला असं मधातून चिरून 4-5 बाजूनी मस्त 2-3 मिनिटापर्यंत शिजून घेऊया, ज्याने की सगळी पावभाजी मसाला त्याला चारी बाजूनी असा कोट होईल. आता आपला मसाला पावसुद्धा रेडी झालेला आहे. अशापैकी तुम्ही सगळे पाव रेडी करून घेऊया आणि गरमागरम ते आपण सर्व करूया. तर एका प्लेटमध्ये आपण छानपैकी पाव आणि पावभाजी, त्यासोबत थोडासा कांदा आणि निंबू घालून सर्व करूया. आणि तुम्ही मला सांगा की ही कशी झाली. थँक्यू.